एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। चोख व्यवहार व लोकांचा विश्वास यामुळे शिवाजीराव कपाळे यांनी साई आदर्श मल्टीस्टेटच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकली। त्यांनी संपादित केलेल्या विश्वासामुळे साई आदर्श मल्टीस्टेट ही संस्था आज इतरांना आदर्श ठरत असल्याचं मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केलं। राहुरी फॅक्टरीत मुख्य शाखा असणाऱ्या साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेच्या राहता तालुक्यातील दाड बुद्रुक शाखेचा स्थलांतरण सोहळा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभ हस्ते पार पडला। प्रस्ताविक संस्थेचे संस्थापक शिवाजीराव कपाळे तर स्वागत साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे यांनी केलं। महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी अनेक परिवारांना संस्थेच्या माध्यमातून हातभार लावला असल्याचं सांगितलं। या प्रसंगी सरपंच तात्यासाहेब सातपुते, विखे कारखान्याचे संचालक सुनील तांबे, गोरक्षनाथ तांबे, ॲडव्होकेट भानुदास तांबे, श्रद्धा ग्रामप्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश तांबे, सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब पाळंदे, व्हाईस चेअरमन भगवानी झनान, उपसरपंच नकुल तांबे, अशोकराव गाडेकर, प्रवरा बँकेचे संचालक विजय तांबे, संजय गाडेकर, बनसोडे पतसंस्थेचे चेअरमन पांडुरंग बनसोडे, अंबिका महिला पतसंस्थेच्या सुशीलाताई नवले, संजय शिंगवी, भारत महाराज धावणे, बाबा महाराज मोरे, रामचंद्र काळे, किशोर थोरात, डॉक्टर विलास पाटील, अविनाश साबरे, दीपक त्रिभुवन, प्रकाश सोनी, सचिन जाधव, धीरज कपाळे, दत्तात्रय दरंदले, पूनम तांबे, पुष्पा आंदळकर आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन गायत्री म्हस्के, आभार सचिन खडके यांनी मांडले। कपाळे साहेबांनी चालवलेला आहे, लोकांची मनं त्यांनी जिंकलेली आहे, विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या ज्या काही ठेवी असतील, बाकीच्या ज्या गोष्टी असतील, अजूनही त्यांच्याकडे कर्ज वाटपासाठी भरपूर असे पैसे त्यांच्याकडे आहेत। परंतु हे सर्व करत असताना लोकांनी, आपल्या गावातल्या लोकांनी आणि आमच्या बचत गटाच्या महिला भगिनीसुद्धा बचत करून जे काही पतसंस्थेमध्ये पैसे ठेवतात, निश्चितच त्याच्यामध्ये व्याजामध्ये वाढ होत असतं। यांचा व्याजाचा टक्केवारीचा दरसुद्धा मी आता बघितलेला आहे। चांगल्या पद्धतीने ते आपल्या यांना व्याज देतं, कारण बँकेचे व्यवहार म्हणजे आपण बँकेचे व्याजदर जर बघितले आणि यांचे व्याजदर बघितले तर निश्चितच चांगल्या पद्धतीचा फायदा आपल्या ह्या गावाला होणार आहे। निश्चितच गावाच्या वैभवात तर भर पडलेलीच आहे आणि दाट आपले बुद्रुकचे लोक असतील, खुर्दचे लोक असतील, खुर्दपेक्षा बुद्रुकचे लोक म्हणजे चिकाटीने जे काही श्रम घेतात, कष्ट घेतात, निश्चितच त्याचा फायदा त्यांना झालेला असतो आणि त्याचा फायदा आपल्या पतसंस्थेला झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून अशा पद्धतीने आपलं जे काही प्रामाणिक काम आहे, ही जागासुद्धा आपल्याला काही दिवसांनी अपुरी पडणार आहे। मोठ्या पद्धतीने आपल्या पतसंस्थेमध्ये जो विश्वास निर्माण केलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच पतसंस्था आपल्या निर्माण हो आणि लोकांनी जो काही आपल्यावर विश्वास टाकलेला आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत लोकांचा विश्वास आपल्यावर कायमस्वरूपी राहील। या पद्धतीने आपली बँक काम करणार आहे। म्हणून आपल्या सर्वांतर्फे आणि माझ्यातर्फे मी ह्या पतसंस्थेला मनापासून शुभेच्छा देते, कारण आज जवळजवळ 5-6 ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी तालुक्यात गावांमध्ये काम आहे, उद्घाटन आहे। त्याच्यामुळे जास्त वेळ न घेता मी परत कपाळे साहेबांना, त्यांच्या संचालक मंडळाला मनापासून शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। यानंतर आभार प्रदर्शन करत आहेत किशोरजी थोरात। धन्यवाद मॅडम। आजच्या या स्थलांतर सोहळ्यासाठी सहजग्रांची क्षमा मागून थोडं उद्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सर यांची 125वी जयंती समारंभ सोहळा। दाडकरांनी सुद्धा गेली अनेक वर्ष शिवाजी आप्पांचा व्यवहार, त्यांचा स्वभाव हे आपण पाहिलेला आहे। माझे आणि त्यांचे स्वतःचे 20 वर्षापेक्षा अधिक काळापासूनचे स्नेहसंबंध आहे। मला वाटतं पतसंस्थेच्या मल्टीस्टेटच्या कार्यक्रमाला जाताना खूप विचार करावा लागतो, खूप अवघड गोष्ट आहे। पण आप्पा माझ्याकडे मागच्या 15 आठवड्यापूर्वी आले आणि त्यांनी सांगितलं की दाड शाखेचं स्थलांतर आहे। आप्पांकडे जाताना मात्र ती भीती, ते दडपण वाटत नाही, कारण मला एकदा खाजगीत जाणत्या मान्यवरांनी 1-2 मला आपल्यासारख्या सांगितलं होतं की महाराज पतसंस्थेचे कार्यक्रम जरा जपून घ्यायचा। पण आप्पांकडे येताना मला असं वाटतं ती भीती नाही, त्याचं कारण तो विश्वास आप्पांनी आपल्या कामातून निर्माण केलेला आहे।
आणि म्हणून आप्पांनी ज्या ज्या वेळेला बोलावलं त्यावेळेला आमची सगळी वारकरी मंडळी, महाराज मंडळी त्यांच्या सोबत राहिली आणि आप्पासुद्धा आमच्या सोबत राहिले. 15 दिवसापूर्वी आप्पा आले. मग आम्ही नामदार शालिनीताई अर्थात वहिनीसाहेब यांनासुद्धा फोनवरती बोललो आणि त्यांनी परत आप्पांनी भेट घेतली. अशा रीतीनं त्यांची वेळ, खरं म्हणजे त्यांच्या मागची व्यस्तता आपण जाणून आहोत. हजारो लोकांची सकाळची त्या ठिकाणची उपस्थिती, तिथून पुन्हा बाहेरचे सगळे कार्यक्रम, पण अशातही आपल्या सगळ्या परिसराला, आपल्या जनता जनार्दनाला न्याय देण्याचं काम, त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम, वेळ देण्याचं काम त्या सातत्यानं करतात. नामदार शालिनीताई असतील, नामदार साहेब असतील, या संपूर्ण नेते मंडळींनी वेळोवेळी आपल्या पाठीशी उभं राहून पाठबळ दिलेलं आहे. आणि या सगळ्या कामामध्ये आणखी सहाय्यभूत होण्यासाठी शिवाजीराव कपाळे साहेबसुद्धा या भागामध्ये त्यांनी ही बँक उघडून अनेक परिवारांना हातभार लावण्याचं काम केलेलं आहे. कपाळे साहेबांना धार्मिक आवड आहे. असा एकही सप्ताह आमच्या नेवाशात असेल, वरदविनायकाला असेल, देवळाली राहुरी फॅक्टरी परिसरात असेल, अनेक भागात सप्ताह म्हटलं की सप्ताहाची कमिटी आप्पाला जाऊन भेटते. आम्हाला अन्नदानात सहकार्य करा, ते नाराज करत नाही. पत्रिका छापून द्या, ते नाराज करत नाही. अनेक प्रकारचं सहकार्य. इथे सुद्धा आपले अनेक जे उत्सव होतात, मला वाटतं इथे सुद्धा त्यांचा सहभाग अत्यंत मोलाचा असतो आणि म्हणून मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. हे कार्य आदर्श रीतीनं, जसं नाव साई आदर्श आहे असंच ते चालवतात. इथून पुढच्या काळातही ते निश्चितपणे चालवतील आणि तशी शक्ती, सामर्थ्य साईबाबांनी, पांडुरंगाने त्यांना द्यावं आणि त्यांच्या हातून गोरगरिबांची कामं. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.